श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवोत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते। आपण मकर संक्रांतीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला। यानंतर आलेली आहे संकष्ट चतुर्थी। तर ही संकष्ट चतुर्थी नवीन वर्षातील पहिलीच संकष्ट चतुर्थी आहे। तर येत्या 17 जानेवारीला शुक्रवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे। ही संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पाला समर्पित आहे। पौष महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी लंबोदर संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते। या लंबोदर संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा केली जाते। या दिवशी सर्वजण गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी उपवास करत असतात आणि हा उपवास चंद्राच्या दर्शनानंतरच सोडला जातो। आपल्या सनातन धर्मामध्ये लंबोदर संकष्ट चतुर्थीला खूप महत्त्व दिले गेले आहे। या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करून व्रत केल्याने शुभ फळ प्राप्त होते आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद अखंड आपल्यावरती कायम राहतो। तर या संकष्ट चतुर्थीचा प्रारंभ पहा 17 जानेवारीला पहाटे 4:06 सुरू होत आहे, तर 18 जानेवारीला पहाटे 5:30 समाप्त होत आहे। म्हणजे उदय तिथीनुसार आपल्याला 17 जानेवारीला म्हणजे शुक्रवारी या चतुर्थीचा प्रारंभ करायचा आहे। प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी ही येत असते आणि प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। पौष महिन्यामध्ये येणारी ही संकष्ट चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते। म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। वर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल। गणपती बाप्पाला संकटनाशक, विघ्नहर्ता, इच्छापूर्ती देवता मानले जाते आणि म्हणून धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा असतात। आपण भरपूर प्रयत्न करतो परंतु त्याला पाहिजे तसं यश मिळत नाही, आपल्या मनोकामना पूर्ण होत नाही। तर आपण गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात, आपल्याला पाहिजे तसं यश मिळतं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। श्री गणेशाला संकट तारणारा म्हणतात। त्याची पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात। आज वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे। तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण आईने मुलासाठी लावा इथे एक दिवा। मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी संपून जातील। त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल, तसेच नोकरीमध्ये यश मिळेल। मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। पण हा दिवा कसा लावायचा, कधी लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत शेअर करणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ विधिवत माहिती ऐकण्यासाठी शेवटपर्यंत पाहत राहा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आता या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पाची मूर्ती असेल देवघरामध्ये त्यांची सुद्धा पूजा अर्चना करून घ्यायची आहे। धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायचं आहे। गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की मोदक असेल, दुर्वा, जास्वंदाचं फूल, हळदी, कुंकू, चंदन वगैरे लावून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देवाला ठेवायचा आहे। यानंतर तुम्हाला ओम गणेशाय नमः या मंत्राचा जप करून आरती करून घ्यायची आहे आणि यानंतरच हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तुम्ही गणपती बाप्पाला प्रसन्न करून हा उपाय जर केला तर त्याचे निश्चित फळ तुम्हाला प्राप्त होतं। तुम्ही शुक्रवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत हा उपाय करू शकता। जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता, पण रात्री 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा दिवा लावून घ्यायचा आहे। सायंकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत जास्तीत जास्त तुम्ही हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा, कारण या वेळेमध्ये सकारात्मक लहरी जास्तीत जास्त प्रभावित झालेल्या असतात आणि ही वेळ म्हणजे लक्ष्मी येण्याची वेळ असते। त्यामुळे तुम्ही हा दिवा सायंकाळी 6 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा। तुम्हाला लहानातल्या लहान मुलांसाठी किंवा मोठ्यातल्या मोठ्या मुलांसाठी तुम्ही हा दिवा लावू शकता। मुलं मुली दोघांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे। त्यातील जर लहान मुलं हट्टीपणा करत असतील, सांगितलेलं ऐकत नसतील, सतत किरकिर करत असतील, सतत आजारी पडत असतील, जेवण करत नसतील किंवा त्या मुलांना जर नजर दोष लागलेले असेल, नजर बाधा झालेली असेल तर तुम्ही हा उपाय करून हे सगळं विघ्न, संकट, अडचणी दूर करू शकता।
तुमची मुलं मोठी आहेत, शिक्षण घेत आहेत, भरपूर अभ्यास करत आहेत, परंतु त्या मुलांच्या लक्षात राहत नाही. बरेच वेळ आपली मुलं अभ्यास करतात, पण परीक्षा येते आणि मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही, मुलांना त्यातील काहीच आठवत नाही. असं बऱ्याच वेळे होत असतं. त्यांना अभ्यास करावा वाटत नाही. अशा अनेक अडचणी मुलांच्या बाबतीमध्ये असतात. कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती, परंतु अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिलेला आहे. अचानक मुलांचे लक्ष दुसरीकडे केंद्रित झालेलं आहे. मुलं मुली यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही. शिकलेली मुलं मुली आहेत, विवाह योग येत नाही. ज्यांची मुलं बाहेरगावी शिकत आहेत, बाहेरगावी उत्तम शिक्षण घेत आहेत, त्या मुलांना पाहिजे तसं यश मिळत नाही. अशा मुलांसाठी प्रत्येक आई वडील हा उपाय करू शकतात. हा अतिशय प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच करा. तुम्हाला हा उपाय सांगितल्याप्रमाणे करायचा आहे. तुम्हाला एक मातीचा दिवा लागणार आहे. मातीचीच पंती घ्या, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक लहरी इतर दिव्यापेक्षा जास्त असतात. पण ती पंती घेताना तुटलेली फुटलेली घ्यायची नाही. अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये ती असावी. तुम्ही अगोदर वापरलेली असेल तरीही चालेल. तर या पंतीमध्ये किंवा दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचंच तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आणि जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही जे दिव्यामध्ये तेल वापरता ते तेल वापरलं तरीही चालेल. आणि यामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही थोडीशी काळी मोहरी टाकली तरी सुद्धा चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे. जेव्हा तुम्ही ही दुहेरी कापसाची वात बनवणार आहात, त्याला कोरडाच हळदी कुंकू लावून तुम्हाला ही वात लाल पिवळी करून घ्यायची आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू, तूप किंवा पाणी मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आणि हा दिवा या स्वस्तिकवर ठेवायचा आहे. आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 5 काळी मिरी अखंड टाकायची आहेत. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही देवघरामध्ये जो कापूर वापरता तो घेतला तरीही चालेल. यानंतर या दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचे आहेत. धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि यानंतर एक आसन घ्यायचं आहे. या आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि 11 वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. जर तुम्ही 11 वेळा अथर्व शीर्षाचं पठण केलं तर त्याचं जास्तीत जास्त आणि पटकन फळ तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्ही 1 वेळ केलं तरीही चालेल. आणि यानंतर तुम्हाला गणेश स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. या 2 सेवा करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटाचा वेळ लागतो. जर तुमच्या मुलांना लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही ह्या सेवा करून घेऊ शकता किंवा आई वडिलांनी केल्या तरीही चालेल. यानंतर दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत आणि गणपती बाप्पाकडे मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांचं विघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत त्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करावा. जर घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे लावायचे आहेत. 2 मुलांसाठी एकच दिवा लावता येणार नाही. जर मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करू नका. पुढच्या चतुर्थीला जरी हा उपाय केला तरीही चालेल. हा उपाय तुम्हाला आजपासून पुढचे 21 दिवस तुम्हाला हा दिवा अशाच पद्धतीने प्रज्वलित करायचा आहे. पण जर तुम्ही सकाळी प्रज्वलित केला तर सकाळीच करा किंवा जर सायंकाळी प्रज्वलित केला तर सायंकाळीच करा. वेळ ठरवून घ्या आणि त्याच वेळेला हा दिवा प्रज्वलित करा. जर असा हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये नक्कीच प्रगती होईल. सर्व संकटे, अडचणी, विघ्न दूर होतील आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.